हा एक जरा व्हिडिओ पहा आणि मग मी काय म्हणतो ते पहा की अशा जर घटना घडत असतील आणि याला जबाबदार कोण हे जर तपासून पाहिलं तर याला निश्चितच जबाबदार हे आहे. जनतेतील व्यापारी तर आहेत, परंतु जे आयुक्त श्री मुंडे यांच्या अगोदरचे आयुक्त होते त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे एवढं घडू शकलं आहे का? त्याला जबाबदार ते नाहीत का? पहिल्या अधिकाऱ्यांनी कुठलीही कामं केलेली नाहीत किंवा बेजबाबदारीपणाने ती पाळली नाही, याचा अर्थ तोच होतो आहे. मग यासाठी नेमका आपल्याकडे कायदा आहे की नाही, तो नियम कायदा त्यांनी मोडला आहे का? जर तुकाराम मुंडे हे जर शाश्वत काम करत असतील तर पहिले अधिकारी नक्कीच 100% आणि पूर्णपणे चुकीचं काम करतात, हे यातून सिद्ध होतं आहे. याच्यासाठी कुठल्याही कोर्टाची जरूर नाही. तर हा व्हिडिओ पहा. या व्हिडिओप्रमाणे जर आयुक्त श्री मुंडे यांनी जर ही कारवाई केली नसती तर अनेक जीव दावणीला लागले असते. ते कुणामुळे? तर पहिल्या अधिकाऱ्यांमुळे. मग अशा अधिकाऱ्यांना कुठलीही बडतर्फ करण्याची आपल्याकडे तरतूद आहे की नाही हे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगावं. आणि ही तरतूद नसेल तर आता कायद्यात ती करून घ्यावी आणि ताबडतोब जो आत्ताचा लोकांचे गुन्हे पुढे आलेले आहेत तसेच या अधिकाऱ्यांचे गुन्हे पुढे आलेले आहेत आणि त्याला हा नवीन नियम झालाच पाहिजे. महाराष्ट्र हे विषारी तेल खात होता. मुंडे साहेबांनी तेलाची अशी भेसळ उघडकीस आणली की ज्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राचा जीव वाचला. होय, बाजारात विषारी खाद्यतेल विकलं जात होतं. अख्ख्या महाराष्ट्राची झोप उडवणारा सर्वात मोठा खुलासा. सावधान, जर तुम्ही तुमच्या घरात दररोज हे खाद्यतेल वापरत असाल तर हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजवर तुम्ही भेसळयुक्त दूध, पनीर, खवा किंवा केमिकलच्या आमरसाबद्दल ऐकलं असेल, पण आता डॅशिंग IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या धाडीत अशी एक गोष्ट समोर आलीये ज्याने अख्ख्या महाराष्ट्राची झोप उडालीये. हे खाद्यतेल वापरू नका. मुंडेंनी आता महाराष्ट्रातील खाद्यतेलाच्या काळ्या बाजारावर अशी काही मोठी धाड मारलीये ज्याने संपूर्ण तेल माफियांचे धाबे दणाणले आहेत. कारण बाजारात एक असं तेल सापडलं आहे जे प्रत्येक महाराष्ट्रातला माणूस रोज आपल्या जेवणात खातोय, अगदी डोळे झाकून खातोय. आणि धक्कादायक बाब म्हणजे या तेलात एक अशी भयंकर भेसळ सापडलीये जिच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला कॅन्सर, कर्करोग सारखा जीवघेणा आजार होऊ शकतो. विचार करा, ज्या तेलात बनवलेली भाजी तुमची मुलं, तुमचे आई वडील रोज आवडीने खातात, तेच तेल जर त्यांच्या शरीरात स्लो पॉयझन म्हणून जात असेल तर मग कोणतं आहे हे तेल? यात नक्की काय भयंकर भेसळ सापडलीये? अन्न व औषध प्रशासनाने म्हणजे FDAने याच्या चाचण्या कशा पद्धतीने केल्या? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्या तुमच्या घरामध्ये जे तेल आहे ते सुरक्षित आहे की खराब हे सर्वसामान्य माणसाने घरच्या घरी कसं ओळखायचं? या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि मुंडेंच्या कारवाईचा थरार आपण आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा सस्पेन्स तुमच्या आरोग्याशी जोडलेला आहे. जेव्हापासून तुकाराम मुंडेंनी अन्न व औषध प्रशासनाने म्हणजे FDAने धुरा आपल्या हातामध्ये सांभाळली आहे तेव्हापासून महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. त्यांनी चार्ज घेताच पहिला दणका रामदेव बाबांच्या दिव्य फार्मसीला दिला. त्यानंतर कोल्हापूरच्या प्रसिद्ध डेअरीला टाळं ठोकलं. पण मुंडे साहेब एवढ्यावरच थांबणारे नव्हते. दुधातील डिटर्जंट आणि युरियाची भयंकर भेसळ पकडल्यानंतर त्यांच्या एका गोष्ट लक्षात आली. दुधानंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात गरिबापासून श्रीमंतापर्यंत रोज सगळ्यात जास्त खाल्ली जाणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे खाद्यतेल. तेलाशिवाय किचनमध्ये एकही पदार्थ बनू शकत नाही. म्हणूनच मुंडे साहेबांनी आपला मोर्चा थेट खाद्यतेलाकडे वळवला. कारण त्यांना महाराष्ट्रात तेलाच्या बाबतीत होत असणारी सगळ्यात मोठी भेसळ लक्षात आली होती आणि ती उघड करण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातल्या तेलाच्या बाबतीत त्यांनी नमुने गोळा करण्याचे आदेश दिले. त्यांची टीम तयार झाली होती. त्यांच्या टीमने बाजारात मिळणारे रिफाइंड सूर्यफूल तेल, सनफ्लावर ऑइल, मोहरीचे तेल, मस्टर्ड ऑइल, सोयाबीन तेल आणि पाम ऑइल अशा सर्व प्रकारच्या नामांकित आणि स्थानिक ब्रँड्सचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले. सुरुवातीला वाटलं होतं की नेहमीप्रमाणे काही फॅट कमी निघेल किंवा थोडीफार हलकी भेसळ असेल. पण जेव्हा लॅबचे रिपोर्ट समोर आले तेव्हा स्वतः तुकाराम मुंडे सुद्धा हादरून गेले. आपण आरोग्याच्या नावाखाली जे तेल खातोय ते प्रत्यक्षात केमिकलची सर्जरी करून बनवलेलं एक मृत तेल आहे हे तर स्पष्ट झालंच.
पण त्याहूनही भयंकर आणि काळा बाजार पुढे उघड होणार होता, ज्याची लिंक थेट अमरावतीशी जोडलेली होती. नमुने तपासताना अधिकाऱ्यांना असा एक केमिकलचा सुगावा लागला जो फक्त मोठ्या कंपन्यांमध्ये वापरला जातो. मग हे केमिकल सर्वसामान्यांच्या तेलाच्या डब्यात कसं आलं? यामागचा मास्टरमाइंड कोण होता? पहा थेट अमरावतीमधील त्या धाडीचा थरारक उलगडा. खाद्यतेलाच्या नमुन्यांमध्ये काही विशिष्ट घातक केमिकल्स आणि टॉक्सिक घटकांचे प्रमाण अवाजवी आढळल्याने तुकाराम मुंडेंनी गुप्तचरांचे जाळे सक्रिय केले. अखेर एक गुप्त माहिती समोर आली की विदर्भातील अमरावती शहराच्या एका दुर्गम औद्योगिक भागात रात्रीच्या अंधारात काहीतरी काळंबेरं चालतंय. मुंडेंनी लगेचच FDAच्या म्हणजेच फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनच्या विशेष पथकाची स्थापना केली आणि स्वतः या मोहिमेवर बारीक लक्ष ठेवून होते. 13 जूनच्या मध्यरात्री जेव्हा संपूर्ण शहर झोपलं होतं, तेव्हा मुंडेंच्या टीमने अमरावतीतल्या एका मोठ्या गोदामावर अचानक धडकधाड टाकली. बाहेरून कुलूपबंद असलेल्या या गोदामाचे दरवाजे तोडून जेव्हा अधिकारी आत शिरले, तेव्हा आतलं चित्र पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तिथला वास इतका उग्र आणि भयानक होता की श्वास घेणं कठीण झालं होतं. तिथे आतमध्ये वापरलेल्या तेलाचा म्हणजे युज्ड कुकिंग ऑइलचा एक महाभयंकर काळा बाजार सुरू होता. हॉटेल, ढाबे आणि मोठ्या कारखान्यांमध्ये जे तेल तळून तळून पूर्णपणे काळेकुट्ट झालेले असते, जे आरोग्यासाठी अत्यंत विषारी मानले जाते आणि जे फेकून देणं गरजेचं असतं, तेच काळं कचरा तेल हे माफिया गोळा करायचे. या गोदामात मोठ्या टाक्यांमध्ये ते काळं तेल साठवलं गेलं होतं. त्यानंतर त्या काळ्या कुट्ट तेलावर एका विशेष घातक केमिकलचा वापर करून ब्लीचिंग केलं जात होतं. होय, केमिकल टाकून त्या तेलाचा काळा रंग काढून त्याला साफ करून पुन्हा पिवळेशार आणि पारदर्शक बनवलं जात होतं. दिसायला हे तेल अगदी ताज्या रिफाईंड तेलासारखं वाटायचं, पण आतून ते 100% कॅन्सर निर्माण करणारं विष होतं. इतकंच नाही तर स्वस्त अशा पाम तेलामध्ये अनेक प्रकारचे कृत्रिम गंध, फ्रेग्रन्सेस आणि इसेन्स टाकून ते महागडं शेंगदाणा तेल किंवा मोहरीचं तेल म्हणून बाजारात विकलं जात होतं. वापरलेलं तेल पुन्हा शुद्ध करून विकणारे हे रॅकेट फक्त अमरावतीपुरतं मर्यादित नव्हतं, तर याचे धागेदोरे संपूर्ण महाराष्ट्रात पसरले होते. मग या विषारी तेलापासून स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव कसा करायचा? मुंढेंनी सर्वसामान्यांसाठी कोणत्या कडक सूचना जारी केल्या आहेत? जाणून घ्या शेवटच्या भागात. अमरावतीच्या या धाडीमध्ये लाखो रुपयांचे हजारो लिटर भेसळयुक्त आणि केमिकलयुक्त तेल जप्त करण्यात आले असून मुख्य आरोपींवर कडक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण हे तेल आधीच वेगवेगळ्या ब्रँडच्या नावाखाली पॅक होऊन महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर पासून ते अगदी गावागावांतील किराणा दुकानांपर्यंत पोहोचले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तज्ज्ञांच्या मते एकदा वापरलेलं तेल जेव्हा पुन्हा पुन्हा गरम केलं जातं किंवा केमिकल वापरून रिसायकल केलं जातं, तेव्हा त्यात ट्रान्स फॅट्स आणि फ्री रॅडिकल्स इतक्या मोठ्या प्रमाणावर तयार होतात की ते थेट माणसाच्या शरीरातील पेशी नष्ट करतात. यामुळे हृदयविकाराचा झटका म्हणजे हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर, लिव्हर खराब होणे आणि सर्वात शेवटी थेट कॅन्सर सारखे गंभीर आजार जडतात. या जीवघेण्या काळ्या बाजारापासून स्वतःचा आणि आपल्या निष्पाप मुलांचा बचाव करण्यासाठी तुकाराम मुंडे आणि अन्न व औषध प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत कडक आणि महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. सुट्टे म्हणजे लूज तेल अजिबात खरेदी करू नका. बाजारामध्ये मिळणारे सुट्टे किंवा लूज तेल कधीही घेऊ नका. यामध्येच सर्वात जास्त वापरलेल्या आणि केमिकलयुक्त तेलाची भेसळ असण्याचा धोका असतो. प्रॉपर पॅकिंग आणि सील तपासा. तेल घेताना नेहमी विश्वासू ब्रँडचे, ज्यावर FSSAIचा परवाना क्रमांक, बॅच नंबर आणि पॅकिंगची तारीख स्पष्टपणे लिहिलेली असेल असेच सीलबंद तेल घ्या. घरच्या घरी सोपी चाचणी करा. जर तुम्हाला तेलाचा रंग नेहमीपेक्षा जास्त गडद वाटत असेल किंवा भाजी करताना त्याला उग्र, विचित्र केमिकलचा वास येत असेल, तर ते तेल वापरणे त्वरित बंद करा. कच्ची घाणी किंवा कोल्ड प्रेस्ड तेलाचा वापर करा. शक्य असल्यास रिफाईंड तेलाऐवजी स्थानिक लाकडी घाण्यावरून काढलेले शुद्ध शेंगदाणा, मोहरी किंवा सूर्यफुलाचे तेल वापरा. इथे संपत नाही, कारण आता खरी जबाबदारी तुमची आणि माझी सुरू होते. एक सजग नागरिक म्हणून जेव्हा आपण अशा प्रकारच्या बातम्या पाहतो, तेव्हा फक्त घाबरून न जाता त्यावर कृती करणे गरजेचे आहे. म्हणूनच आपण कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी मी तुम्हाला काही अत्यंत महत्त्वाच्या पायऱ्या सांगणार आहे, ज्या तुम्ही आजपासून अंमलात आणल्या पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आज तुमच्या स्वयंपाकघराचा आणि तुम्ही वापरत असलेल्या तेलाचा डब्बा तपासा. जर तेल नेहमीपेक्षा जास्त घट्ट वाटत असेल, तर कढईत टाकल्यावर त्याला उग्रच रासायनिक वास येत असेल, तर ते वापरणे ताबडतोब टाळा.
कारण आपण अनेकदा हॉटेल किंवा गाड्यांवर तळलेले पदार्थ खाणे आवडीने खातो, पण तिथे ते तेल दिवसभर उकळले जाते, ते शरीरासाठी संधविषासारखे काम करते. अशा बाहेरच्या तळलेल्या गोष्टी खाणे पूर्णपणे टाळा. दुसरी महत्त्वाची पायरी म्हणजे तेल खरेदी करताना फक्त चकचकीत जाहिरातींना न भूलता त्यावर असणारा FSSAIचा परवाना क्रमांक आणि पॅकिंगची तारीख नक्की तपासा. शक्य असल्यास तुमच्या जवळच्या स्थानिक लाकडी घाण्याला भेट द्या आणि डोळ्यांत देखत काढलेले शुद्ध शेंगदाणा आणि मोहरीचे तेल वापरण्यास सुरुवात करा. सुरुवातीला हे तेल थोडे महाग वाटू शकते, पण भविष्यातील हॉस्पिटलचा खर्च आणि गंभीर आजारापासून ते तुमच्या कुटुंबाला नक्की वाचवेल. आता व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तुमची प्रतिक्रिया. हा केवळ एक व्हिडिओ नसून आपल्या सर्वांच्या आरोग्याचा लढा आहे. प्रशासनाने त्याचे काम केले आहे, पण आता जागरूक होण्याची वेळ आली आहे. मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा की सध्या तुमच्या घरात कोणत्या ब्रँडचे खाद्यतेल वापरत आहात. जर तुम्हाला भागातील तेलामध्ये कधी काही संशयास्पद आढळले असेल तर तो अनुभव देखील कमेंट्समध्ये सविस्तर शेअर करा, जेणेकरून इतर प्रेक्षकांनाही माहिती मिळेल. तुमच्या एका कमेंट्समुळे हा व्हिडिओ आणखी लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि कदाचित त्यांची वाचू शकतो. या गंभीर विषयावर तुमचे काय मत आहे आणि तेल माफियांच्या विरोधात सरकारने कोणती कडक पावले उचलायला पाहिजे हे कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका.